शहरात 21 ते 23 नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्र ग्रामीण बँक कर्मचारी व अधिकारी यांचा महाग्रामीण क्रीडा महोत्सवाचे आयोजन श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर करण्यात आल्याची माहिती बँकचे अध्यक्ष मिलिंद घारट यांनी आज श्रमिक पत्रकार परिषदेत दिली। बँकेतील कर्मचारी अधिकारी यांच्यात खिलाडू वृत्ती निर्माण व्हावी या व्यापक उद्देशाने महाग्रामीण क्रीडा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आलेले आहे। बँकेतील कामकाज करताना वर्क लाईफ बॅलन्स साधणे हे अत्यंत आवश्यक बाब आहे। बँक कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी विविध खेळ, नियमित व्यायाम व योगा हे आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे। यासाठीच या क्रीडा महोत्सवाला कर्मचारी अधिकारी यांच्याकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे। 13 विभाग व मुख्य कार्यालयाच्या अशा एकूण 14 क्रिकेट टीम या क्रिकेट स्पर्धांचे मुख्य आकर्षण असेल। तसेच बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, पिकल बॉल या स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या आहेत। 3 दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवांसाठी एकूण 500च्या वर कर्मचारी अधिकारी सहभागी होत आहेत। या क्रीडा स्पर्धांच्या आयोजनांची जबाबदारी देशातील नामांकित श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने घेतली असून सर्व क्रीडा स्पर्धांसाठी पंच, स्कोअर्स व इतर सुविधा देखील मंडळामार्फत उपलब्ध करून दिलेल्या आहेत। या एकत्रीकरणानंतर आता साहजिकच आहे की 2 वेगवेगळ्या बँका एकत्रीकरण जेव्हा होतात तेव्हा त्यांचं एकत्रीकरण तर झालंय, सिस्टीमचं इंटिग्रेशन झालंय, पण एक ह्युमन इंटिग्रेशन, एक माणसांचं इंटिग्रेशन आणि सगळ्यांच्या ओळखी आणि सगळ्यांचं एक इंटिग्रेशन आणि एकत्रीकरण, ह्युमन एक मानवी एकत्रीकरण होणे या भावनेतनं आम्ही या पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आमचे जे 13 रिजन्स आहेत आणि एक हेड ऑफिस आहे, असे 14 ऑफिसेस आणि पूर्ण महाराष्ट्रामधल्या याच्यासाठी आम्ही क्रीडा स्पर्धा महाग्रामीण प्रीमियर लीग आयोजित केलेलं आहे। आणि जे की आपल्या प्रतिष्ठित आपल्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या ग्राउंडमध्ये 21, 22, 23 रोजी याचं एक आयोजित केलेलं आहे। याच्यामध्ये महाराष्ट्रामधील सगळ्या कानाकोपऱ्यातनं जवळपास 500 खेळाडू सहभागी होते। तर याचं जे प्रीमियर लीगचं आयोजन केलेलं आहे आणि एक या बँकेचं एकत्रीकरण झालं आणि या सगळ्या सोयी सुविधा आपण पुरवत आहोत। आणि आता आम्ही यासाठी एक स्टेप म्हणून एक आमच्या एम्प्लॉईजला पण मोटिवेशन मिळावं, आमच्या एम्प्लॉईजला पण त्यांचं पण एकत्रीकरण व्हावं, त्यांच्या पण सगळ्या ओळखी व्हाव्या याच्यामुळे या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। या स्पर्धांमध्ये क्रिकेट, त्याच्यासोबतच कॅरम, चेस, पिकल बॉल, बॅडमिंटन अशा विविध प्रकारच्या स्पर्धा आहेत। आणि याच्यामध्ये या स्पर्धा याच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या एक एकत्रीकरणासाठी एक मोठी उपलब्ध राहणार आहे। यामुळे खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण कर्मचारी अधिकारी यांच्यात एक सांघिक भावना व खिलाडी वृत्ती निर्माण होईल व ती महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या व आपल्या ग्रामीण महाराष्ट्राच्या ज्याच्यासाठी ग्रामीण बँकांची स्थापना जी 1975 मध्ये जी मूळ याच्यामध्ये झाली, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक संजीवनी देण्यासाठी किंवा ग्रामीण अर्थव्यवस्थेला पूरक अशा व्हाव्यात म्हणून या ग्रामीण बँकांची स्थापना झालेली आहे। आणि जवळपास 91% शाखा या सेमी अर्बन आणि रुरल एरियामध्ये आहेत आणि 3200 कर्मचारी आमचे या शाखांमधून सर्व्हिस देतात। तर या सेवा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यात याव्यात आणि या सगळ्या गोष्टी आता उपलब्ध आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती व्हावी म्हणून एक आपल्या अमरावती येथे आपण या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। दुसरं एक कारण म्हणजे एक सांगायचं झालं तर मी एक मूळचा अमरावतीचाच रहिवासी आहे आणि इतक्या मोठ्या प्रकारचं जे आयोजन करण्यासाठी किंवा इतके सगळ्या फॅसिलिटीज असण्यासाठी जे ग्राउंड किंवा ज्या सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे होत्या, त्याच्यासाठी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळासारखं ग्राउंड आम्हाला महाराष्ट्रामध्ये असं दुसरीकडे असं सगळ्या फॅसिलिटी असं मिळालेलं नाही, म्हणून आम्ही या स्पर्धा सुरू करणार आहोत। 21 पासून या स्पर्धांचा सुरुवात होणार आहे, परंतु 21 तारीख आमचा वर्किंग डे असल्यामुळे सगळे खेळाडू त्या 21 तारखेला पोहोचणार नाही। अर्चना रक्ष, विदर्भ न्यूज, अमरावती।